आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आदर्श आचारसंहिता सुरू आहे। त्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार यांनी कोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी तसेच अवैध शस्त्रे बाळगणारे व विक्री करणाऱ्या इसमांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याबाबत सूचना व आदेश दिले आहेत। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सूचना दिल्या व पोसई जालिंदर जाधव व त्यांच्यासोबत अंमलदारांचे पथक तयार करून त्यांना अवैध शस्त्रे विक्री व बाळगणारे इसमांच्यावर कारवाई करण्याबाबत आदेशित केले। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकातील पोलीस अंमलदार योगेश गोसावी यांना त्यांच्या बातमीदाराकडून दिनांक 23 जानेवारी रोजी त्यांच्याकडील यामाहा R15 या मोटरसायकलवरून संदेश पाणारी हा तलवार व एडका ही हत्यारे जवळ बाळगून दहशत माजवण्यासाठी गोकुळ शिरगाव येथे येणार आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली होती। त्याप्रमाणे पोलीस अधिकारी पोलीस जालिंदर जाधव पथकाने गोकुळ शिरगाव येथील सर्व्हिस रोडवरील बाईक पॉइंट या गॅरेजजवळ सापळा रचून इसम नामे संदेश पाणारी याची वाट पाहू लागले। दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास संदेश पाणारी हा त्याच्याकडील मोटरसायकलवरून पोत्यामधून काहीतरी घेऊन येत असताना दिसून आला। त्याच्या पथकात संशय आल्याने त्यास अडवले व त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव संदेश सर्जेराव पाणारी वय 26 राहणार हनुमंतवाडी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर सध्या राहणार नेरली तामगाव कोल्हापूर असे सांगितले। त्याच्याकडे मिळून आलेले काळे पांढरे रंगाचे पोते उघडून पाहिले असता त्यामध्ये 3 तलवारी व 6 एडके अशी धारदार हत्यारे मिळून आली। ती हत्यारे व इतर मुद्देमाल असा एकूण 2,43,600 रुपये किमतीचा मुद्देमाल कायदेशीर कारवाई करून 2 पंचांसमक्ष जप्त केला। ताब्यात घेतलेल्या इसमास तलवारीबाबत विचारले असता त्याने त्या तलवारी निपाणी येथून आणल्या असल्याबाबत सांगितले। सदर आरोपीस मुद्देमालासह ताब्यात घेतले। त्याच्याविरुद्ध गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा अधिक तपास गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोसई जालिंदर जाधव, पोसई शेष मोरे, पोलीस अंमलदार योगेश गोसावी, अमित मर्दाने, समीर कांबळे, राजू कोळे, संजय हुंबे, संतोष बर्गे, वैभव पाटील, परशुराम गुजरे, प्रदीप पाटील, गजानन गुरव, शिवानंद मठपती, अरविंद पाटील, सतीश जंगम, विशाल खराडे, महेंद्र कोरवी, अनिल जाधव यांनी केली आहे। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।